नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर MPSC कंबाईन गट ब आणि क परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। विद्यार्थी मित्रांनो, MPSC कंबाईन गट ब आणि क परीक्षेसाठी स्पर्धा परीक्षांमध्ये अर्थशास्त्र या विषयाचं खूप महत्त्व आहे। म्हणून अभ्यास करत असताना अर्थशास्त्र विषयाचा नेमका अभ्यास कसा करावा, त्यासाठी नेमकी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे याबद्दल आपण आजच्या सेशन मध्ये संपूर्ण गोष्टी डिटेल स्वरूपात जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आपण सर्वप्रथम बघूया अर्थशास्त्र। ठीक आहे, आता बघा, अर्थशास्त्राच्या बाबतीत मी तुम्हाला असं म्हणेन, अमर्याद गरजा आणि मर्यादित साधने यांचा योग्य पद्धतीने मेळ घालणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय। ठीक आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र ही एक संकल्पना आहे किंवा याचा शब्दशः जो अर्थ आपण घेतला आता, त्या दृष्टिकोनातून जर आपण अभ्यासक्रमाचं विवेचन केलं तर आपल्याला अर्थशास्त्र नव्हे तर भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास आहे। विद्यार्थी मित्रांनो, अमर्याद गरजा आहेत आपल्या आणि साधनं मात्र आपली मर्यादित आहे। याला आपण पैशांचं किंवा संपत्तीचं शास्त्र असं सुद्धा म्हणू शकतो, कारण 1776 साली अर्थतज्ञ ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्राची व्याख्या राष्ट्राच्या संपत्तीच्या कारणांची चिकित्सा आणि कारण मीमांसा अशी या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसतंय। ओके, मग आता बघा मित्रांनो, आपण जर अभ्यासक्रमाबद्दल जर थोडेसे स्वरूप जर आपण डिटेल जाणून घेऊया। आता बघा, अभ्यासक्रमाची जी ओळख आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्थशास्त्राबद्दल काही मूलभूत गोष्टी या ठिकाणी समजून घेता येतील। तत्पूर्वी मी तुम्हाला अर्थशास्त्राबद्दल थोडंसं अजून डिटेल सांगतो। बघा, अर्थशास्त्र सर्वात महत्वाचा विषय आहे, म्हणजे इतरही विषय महत्वाचेच आहेत, हा विषय खूप महत्वाचा आहे। याचं कारण असं आहे, स्पर्धा परीक्षांमध्ये एक विज्ञान, अर्थशास्त्र आणि करंट अफेअर्स हे 3 विषय अत्यंत महत्वाचे मानले जातात, कारण हे स्पर्धा परीक्षांचा पाया मानले जातात। ज्या विद्यार्थ्यांचं अर्थशास्त्र, सायन्स आणि करंट अफेअर्स या 3 विषयांवर विशेष करून पकड असते, त्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांमधली पोस्ट हमखास मानली जाते, कारण इतर विषय हे थिअरीचे आहे आणि हे जे सब्जेक्ट आहेत हे थोडेसे कन्सेप्च्युअल आणि थोडेसे तांत्रिक आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा संकल्पनात्मक विषय आहे, म्हणजे इतर विषयांमध्ये संकल्पना नाही का, तर आहेत, मात्र याच्यामध्ये खूप जास्त संकल्पना आहे। म्हणून मी तुम्हाला असं म्हणेन, अर्थशास्त्राच्या बाबतीत मी तुम्हाला असं म्हणेन, जर समजा आपल्याला कन्सेप्ट समजल्या तर फॅक्ट समजतात आणि फॅक्ट समजले तर आपल्याला करंट अफेअर्स या ठिकाणी समजतं। म्हणून अर्थशास्त्रामध्ये आपल्याला संकल्पनांवर भर देणं खूप जास्त गरजेचं आहे, संकल्पनात्मक विषय आहे। थोडक्यात मी असं म्हणेन, अर्थतज्ञांच्या विवेचनावरून मी तुम्हाला असं नमूद करू शकतो, अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये नैतिक विचारांना स्थान नाहीये तर शास्त्रीय सिद्धांतांना स्थान आहे। म्हणजे तुम्हाला काय वाटतं, मला काय वाटतं, यापेक्षा शास्त्रीय सिद्धांत काय सांगतात त्याला खूप महत्वाचं स्थान अर्थशास्त्रामध्ये आहे। त्यानंतर बघा, अर्थशास्त्र हे जीवन जगण्याचंच एक शास्त्र आहे। अर्थशास्त्राला सुरुवातीला पॉलिटिकल इकॉनॉमिक्स असं म्हटलं जायचं, मात्र 19व्या शतकापासून आपल्याला असं लक्षात येतं की त्याला इकॉनॉमिक्स या संज्ञेने ओळखल्या जायला त्या ठिकाणी ते लागलं। ठीक आहे, ओके। देन आता बघा, अर्थशास्त्राच्या बाबतीत आपल्याला आता डिस्कस करायचं झाल्यास आपल्याला पुन्हा असं नमूद करता येईल की अर्थशास्त्र अत्यंत महत्वाचा विषय तर आहेच, सोबतच अर्थशास्त्र हा इतर सगळ्या परीक्षांसाठी कॉमन असणारा विषय आहे। उदाहरणार्थ UPSC पासून तर अगदी MPSC पर्यंत त्यातल्या त्यात ज्या काही इतर आणखी काही परीक्षा घेतल्या जातात त्यासाठी सुद्धा
हा कॉमन असणारा सब्जेक्ट आहे. दुसरी गोष्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यातली चौथी गोष्ट सांगेल मी तुम्हाला, ती म्हणजे अर्थशास्त्राचा अभ्यास केल्याच्या नंतर आपल्याला देशाच्या अर्थकारणाबद्दल माहिती होते. म्हणजे अर्थशास्त्र जर आपण अभ्यासलं तर आपल्याला सामाजिक, आर्थिक, राजकीय या संपूर्ण क्षेत्रांमधल्या इतर सर्व घडामोडींची आपल्याला जाणीव होते. आपल्या देशात नेमकं काय सुरू आहे याबद्दल आपल्याला सर्व गोष्टी समजायला लागतात. आणि त्यावरून मी असं म्हणेल की याचा आपल्या डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्वरूपामध्ये आपल्या पर्सनॅलिटीवर एक दमदार स्वरूपाचा असर या संपूर्ण घटकांच्या अभ्यासावरून आपल्याला या ठिकाणी होतो. ठीक, म्हणून मी 4 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. एक तर स्पर्धा परीक्षांमधला अत्यंत महत्वाचा विषय, दुसरी गोष्ट संकल्पनात्मक विषय, कारण खूप साऱ्या कन्सेप्ट याच्यामध्ये आहे. याचं कारण असं आहे, जर तुम्हाला जीडीपी ची कन्सेप्ट समजली तर त्याच्याशी रिलेव्हंट असणाऱ्या जीएनपी, एनएनपी आणि एनडीपी ह्या कन्सेप्ट तुम्हाला समजतील. याच्यातली तिसरी गोष्ट सांगितली तुम्हाला, ती म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये हा विषय कॉमन आहे. आणि चौथी गोष्ट सांगितली ती म्हणजे अर्थशास्त्राचा अभ्यास केल्याच्या नंतर एकतर आपली पर्सनॅलिटी घडते आणि दुसरी गोष्ट आपल्याला देशाच्या अर्थकारणाबद्दल काय सुरू आहे, देशात काय सुरू आहे याच्याबद्दल संपूर्ण डिटेल्स आपल्याला या ठिकाणी समजतात. म्हणजे आपल्या पर्सनॅलिटीमध्ये निखार येतो असं मी तुम्हाला म्हणेल. ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मी सुरुवातीला एक स्टेटमेंट केलं होतं की अर्थशास्त्र एक विषयाचं नाव आहे, पण जर आपण अभ्यासक्रमाकडे जर डोळसपणे बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याला कुठेतरी अर्थशास्त्राचा नव्हे तर आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास आहे. म्हणजे एकूणच संपूर्ण देशाची जी इकॉनॉमिकल कंडिशन आहे, त्याचं जे स्ट्रक्चर आहे, त्याचं संपूर्ण आपल्याला विवेचन या ठिकाणी करायला लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आवर्जून सांगेल, आपण सिलेबसचं जे काही आता या ठिकाणी डिस्क्रिप्शन बघणार आहोत त्याच्यामधले हे जे काही पॉइंट आहेत हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे. याच्यात बघा सगळ्यात पहिला पॉइंट जो त्यांनी दिलेला आहे सिलेबस मध्ये तो आहे अर्थव्यवस्था. मग आता अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास आहे. मी जसं आता सुरुवातीलाच तुमच्याशी नमूद केलं, आपल्याला अर्थशास्त्र नव्हे तर भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाचा 2 नंबरचा टॉपिक याच्यामध्ये आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. अर्थातच काय तर जीडीपी. जर आपल्याला जीडीपीचा कन्सेप्ट समजला तर आपल्याला जीडीपी, जीएनपी, एनएनपी, एनडीपी या गोष्टी समजतात. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या नेमक्या पद्धती कुठल्या आहेत, त्याच्यामध्ये उत्पन्न पद्धत, उत्पादन पद्धत आणि खर्च पद्धत या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करता येतो. म्हणून हे चॅप्टर खूप महत्वाचं आहे. त्यानंतर बघा भारतीय अर्थव्यवस्थेची जी काही क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पहिल्या प्रायोरिटीचं क्षेत्र आहे ते म्हणजे ऍग्रिकल्चर सेक्टर. 2 नंबरचं जे सेक्टर आहे ते आहे तुमचं इंडस्ट्रीयल सेक्टर म्हणजे उद्योग क्षेत्र. आणि 3 नंबरचं जे सेक्टर आहे ते म्हणजे तुमचं सर्व्हिसेस सेक्टर, त्याला आपण म्हणतो सेवा क्षेत्र. तर त्याच्यातलं जे फर्स्ट प्रायोरिटी असणारं जे सेक्टर आहे ते म्हणजे शेती क्षेत्र. शेती क्षेत्र तर आपल्याला पूर्व परीक्षेसाठी शेती क्षेत्राचा अभ्यास या ठिकाणी महत्वपूर्ण मानला जातो. मग याच्यामध्ये शेती क्षेत्राशी रिलेटेड असणारी बी बियाणं असतील, त्याच्यानंतर याच्यामध्ये विपणन संस्था असतील, ओके, तर या संपूर्ण घटकांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्यानंतर त्याच्याशी रिलेटेड असणारं दुसरं जे सेक्टर आहे ते म्हणजे उद्योग क्षेत्र. आता उद्योगांच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी नमूद करता येतं की उद्योगांमध्ये लघु उद्योग कोणते, मोठे उद्योग कोणते, यासाठी आपण जर थोडंसं डिटेल जाणून घेतलं तर आपल्याला IIP नावाचा इंडेक्स सुद्धा या ठिकाणी आपल्याला अभ्यासता येतो. ठीक आहे, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल IIP, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर आपल्याला इथं उद्योगांच्या बाबतीमध्ये आपल्याला पुन्हा असं नमूद करता येईल की सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग कोणते आहेत, त्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं, या गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसतात. त्यानंतर सर्वात महत्वाचा पॉइंट आहे बघा प्रिलिम साठी, तो म्हणजे परकीय व्यापार नावाचा. आता विद्यार्थी मित्रांनो, परकीय व्यापाराच्या बाबतीमध्ये आपल्याला परकीय व्यापाराचा आकारमान, त्याची दिशा, त्याच्यानंतर परकीय व्यापाराच्या बाबतीमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की आयात आणि निर्यात या गोष्टी तर आपण सर्रासपणे त्या ठिकाणी कितीतरी वेळा ऐकतो. याच्यामध्ये
परकीय व्यापाराच्या बाबतीमध्ये आपण फॉरेन म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलला इतर राष्ट्रांमध्ये केलेली गुंतवणूक, त्या राष्ट्रांनी आपल्या राष्ट्रांमध्ये केलेली गुंतवणूक, या सगळ्या गोष्टी आपण परकीय व्यापार नावाच्या चॅप्टर मध्ये अभ्यासतो. त्यानंतर 5व्या नंबरचा टॉपिक आहे मित्रांनो, तो म्हणजे बँकिंग. आता बँकिंगच्या बाबतीमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की अलीकडच्या काळामध्ये बँकिंगच्या बाबतीमध्ये ज्या काही सुधारणा झाल्या त्याच्यामध्ये बँकिंग सेक्टरमध्ये अग्रणी बँक योजना असेल, त्याच्यानंतर तिथं काही खासगी स्वरूपाच्या बँक असतील, प्रायव्हेट स्वरूपाच्या बँक असतील, त्याच्यामध्ये बँक विलिनीकरणाची प्रक्रिया कशी आहे, हे सगळे घटक आपल्याला या बँकिंग नावाच्या सेक्टरमध्ये त्या ठिकाणी अभ्यासता येतात. त्यानंतरचा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे लोकसंख्या म्हणजे पॉप्युलेशन. विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या नावाचा टॉपिक दोन ठिकाणी कॉमन आहे. तुम्ही त्याला एकदा जॉग्राफीत पण अभ्यासू शकता किंवा तुम्ही त्याला इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा या ठिकाणी अभ्यासू शकता. तर मी तर तुम्हाला असं म्हणेल की तुम्ही बोथ साईडला अभ्यासा. तिकडे जर तुम्ही अभ्यासला तर तुम्हाला त्याचं क्षेत्रफळ आणि त्याचं वर्गीकरण या दोन्ही गोष्टींनी त्याचा अंदाज येऊ शकतो. जर तुम्हाला तिथे नाही शक्य झालं तर तुम्ही त्याला इकॉनॉमिक्स मध्ये अभ्यासा. या डेमोग्राफीच्या बाबतीमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की 1901, त्याच्यानंतर 1951, त्याच्यानंतर 2021 म्हणजे आतापर्यंत पॉप्युलेशन मध्ये म्हणजे जनसंख्येत कशा पद्धतीने वाढ झाली त्याची आकडेवारी आपल्याला या चॅप्टर मध्ये या ठिकाणी अभ्यासता येते. त्यानंतर बघा 7व्या नंबरचा पॉइंट आहे तो म्हणजे दारिद्र्य आणि बेरोजगारी. मी असं म्हणेल विद्यार्थी मित्रांनो, दारिद्र्य आणि बेरोजगारी या दोन सख्या जुळ्या बहिणी आहेत. ठीक आहे, हा इंडियन इकॉनॉमीचा जो काही महत्वाचा भाग आहे डेव्हलपमेंटचा, त्याला जुळ्या बहिणी म्हणून आपण या ठिकाणी त्याला कन्सिडर करू शकतो. ठीक, त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यातला सर्वात महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे मुद्रा आणि राजकोषीय नीती. थोडक्यामध्ये काय तर मॉनिटरी पॉलिसी आणि फिजिकल पॉलिसी याला आपण असं म्हणू शकतो. मुद्रा अर्थातच पैशांचं धोरण, म्हणजेच काय तर आरबीआय जे काही पैसे छापतं तर ते पैसे कसे छापले जातील, अर्थव्यवस्थेत म्हणजे बाजारात तो पैसा कशा पद्धतीने खेळता राहील याबद्दलची, थोडक्यात काय मनी बद्दलची पॉलिसी आणि राजकोषीय नीती असं म्हटलंय. मग राजकोषीय नीती काय तर थोडक्यात याबद्दल आपल्याला असं सांगता येईल फिजिकल पॉलिसी. याच्यामध्ये मी असं म्हणेल राजकोषीय नीती म्हणजेच थोडक्यामध्ये काय सरकारची किंवा थोडक्यात शासकीय यंत्रणेचा अभ्यास, आपल्याला राजकोषीय धोरणाचा अभ्यास करावा लागतो. याच्यामध्ये थोडक्यात काय तर सरकारची जमा किती आणि सरकारचा खर्च किती, म्हणजे किती येणार आहे आणि किती जाणार आहे, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला राजकोषीय नीती नावाच्या या घटकामध्ये त्या ठिकाणी आपल्याला त्याचा सविस्तर अभ्यास करता येतो आणि आपल्याला त्याचा अभ्यास करायला लागतो. आता राजकोषीय नीतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की गव्हर्नमेंट वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांवर खर्च करतं. शासनाच्या लोकलेखा समिती, लोकांदाज समिती आणि सार्वजनिक निगम समिती या राजकोषीय यंत्रणेचा या भाग आहेत. तर यांचा आपल्याला खूप डिटेल स्वरूपात या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर शेवटचा हा टॉपिक बघितला, हा इत्यादी नावाचा शब्द, याचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ खूप मोठा होतो. त्याचं कारण असं आहे, इथे सिलेक्टेड जरी पॉइंट दिलेले असले तरी इत्यादी मध्ये आपल्याला याच्या आजूबाजूला असणारे सगळे घटक या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे आणि ते आपल्याला अभ्यासावे लागतीलच. आता याच्यात बी भागाकडे जर आपण याच्याकडे जर लक्ष वेधलं तर आपल्याला असं लक्षात येईल, याच्यावर बाबतीत आपल्याला असं लक्षात येईल शासकीय अर्थव्यवस्था. ठीक आहे, म्हणजे प्रिलिमचा दुसरा गट जो आहे त्याच्यामध्ये शासकीय अर्थव्यवस्था, त्यातल्या त्यात अर्थसंकल्प. मुळात अर्थसंकल्पांचे कोणते प्रकार पडतात, ठीक आहे, बजेट सादर करण्याची प्रोसेस काय आहे, बजेट कुठल्या कलमानुसार सादर केला जातो, या संपूर्ण गोष्टी आपल्याला या चॅप्टर मध्ये त्या ठिकाणी शिकायच्या असतात. आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 2 नंबरचा पॉइंट दिलाय तो म्हणजे लेखा आणि लेखा परीक्षण. अर्थातच ऑडिट आणि अकाउंट म्हणजे सरकारची जमा आणि सरकारचा खर्च. थोडक्यामध्ये आपल्याला लेखा आणि लेखा परीक्षण म्हणजे याच्यामध्ये आपल्याला जमा किती, खर्च किती, ऑडिट आणि अकाउंट याच्यामध्ये तुम्ही सीएजी नावाचं जे ऐकलं असेल, ज्यांना आपण म्हणतो कॅग, तर या घटकांचा आपल्याला इथं
ऑडिट अँड अकाउंटिंग मध्ये आपल्याला या घटकांचा अभ्यास अर्थव्यवस्थेच्या बाबतीत करायला लागेल. आणि पुन्हा एक शब्द आलाय त्याच्याशी रिलेटेड, तो म्हणजे इत्यादी. तर या इत्यादीचा अर्थ इतका मोठा होतो की याच्याशी रिलेटेड असणारे सगळे घटक आपल्याला या ठिकाणी अभ्यासावे लागतात आणि ते अभ्यासणं गरजेचं सुद्धा ठरतं. सो आतापर्यंत आपण प्रिलिम्स बद्दल जे काही घटक आहेत त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा विद्यार्थी मित्रांनो आताच आपण केलेली आहे. मग आता मी तुम्हाला प्रिलिम बद्दल सांगेल थोडं. ठीक आहे, प्रिलिम बद्दल सांगेल. विद्यार्थी मित्रांनो, जे टॉपिक दिलेले आहेत तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर फॅक्ट्स लक्षात ठेवा. आकडेवारी पाठ करत बसू नका, कारण आकडेवारीवर विचारल्या गेलेल्या प्रश्नांची संख्या खूप कमी आहे. फॅक्ट्स आणि कन्सेप्टवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या खूप जास्त आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात, ते कसे अटेम्प्ट करायचे याच्याबद्दलची संपूर्ण थिअरी आणि याच्याबद्दलच्या पूर्ण डिटेल्स आपण चर्चा सुद्धा करणार आहोत. आता आपण ज्या पद्धतीने प्रिलिम्स बद्दल समजून घेतलंय ना, त्याच पद्धतीने मी तुम्हाला आता मुख्य परीक्षेच्या सिलेबस कडे सुद्धा या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न नव्हे तर घेऊनच जाणार आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मुख्य परीक्षेबद्दल आपण थोडस या ठिकाणी डिस्कस करू. आता बघा मुख्य परीक्षेच्या बाबतीत इथं म्हटलंय अर्थव्यवस्था नियोजन आणि विकास विषयक अर्थशास्त्र. अर्थव्यवस्था नियोजन लगभग बघा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले 1947 साली. त्यानंतर आपल्या देशामध्ये प्लॅनिंग कमिशनच्या माध्यमातून आपण विस्तार सुरू केला, म्हणजेच पंचवार्षिक योजनांचा आपण अभ्यास केला. आता याच्यामध्ये विकास म्हणजे भारताचा विकास होण्यासाठी त्यासाठी ज्या काही योजना राबवल्या गेल्या तर त्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करतो. दुसरं म्हटलंय विकास विषयक अर्थशास्त्र. मग विकास विषयक अर्थशास्त्र म्हणजे काय? डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये ज्या काही पॉलिसीज राबवल्या गेल्या त्या संपूर्ण गोष्टींचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करणं गरजेचं आहे. मुळातच बघा विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्राचा किंवा अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आपण इंडियन इकॉनॉमी, ठीक आहे, त्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमी आणि डेव्हलपमेंट अशा 3 पार्ट मधून या ठिकाणी प्रवास करणार आहोत. तर आपल्याला अभ्यास करत असताना जो पण टॉपिक आला किंवा जो पण इश्यू आपल्या समोर आला ना अभ्यास करत असताना, तर त्याच्यात आपल्याला समजलं पाहिजे की हा घटक कुठल्या गोष्टीला मॅच करतो. म्हणजे जर समजा इंडियन इकॉनॉमीशी रिलेटेड असेल, म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेशी रिलेटेड असेल, तर आपण म्हणू की हा इंडियन इकॉनॉमीचा सिलेबस या ठिकाणी आहे, ज्याचं तुमच्या अभ्यासक्रमात 40% वेटेज आहे. त्यानंतर दुसरा याच्यातलं घटक आहे तो म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमी, ज्याचं वेटेज तुम्हाला 20% आहे. आणि तिसरा आहे डेव्हलपमेंट, म्हणजे दारिद्र्य आणि बेरोजगारी. जर आपण हे कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला समजतं की ही आकडेवारी 100 आहे. ठीक, म्हणजे इंडियन इकॉनॉमी 40%, वर्ल्ड इकॉनॉमी 20% आणि डेव्हलपमेंट 40% असं आपल्याला या ठिकाणी नमूद होतं. आता आपण डिस्कस करत आहोत मुख्य परीक्षेच्या पहिल्या घटकाबद्दल, म्हणजे अर्थव्यवस्था आणि नियोजनाबद्दल. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सुरुवातीला आपल्या देशामध्ये प्लॅनिंग कमिशनच्या माध्यमातून आपण प्रवास केला. देन प्लॅनिंग कमिशनच्या नंतर 2014 साली प्लॅनिंग कमिशनची जागा ही नीती आयोगाने या ठिकाणी घेतली. तर त्याच्याबद्दलच्या संपूर्ण डिटेल्स आपल्याला या घटकात त्या ठिकाणी अभ्यासावे लागतात. देन त्यानंतर विकास विषयक अर्थशास्त्र, म्हणजे आपल्याला डेव्हलपमेंट बाबतीत इथं विचार करायला लागतो. आता इथे बघा त्याच्यानंतरचा एक टॉपिक आलाय तो म्हणजे समग्र लक्षी अर्थशास्त्र. आणि त्याच्यानंतर 1.1 मध्ये म्हटलंय समग्र लक्षी अर्थशास्त्र. मुळात बघा विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्राच्या साधारणपणे 2 ब्रांचेस केल्या जातात. किती ब्रांचेस केल्या जातात? 2. मग आता त्याच्याबद्दल थोडस आपण डिटेल जाणून घेऊ. 2 ब्रांचेस केल्या जातात. एक आहे समग्र लक्षी अर्थशास्त्र, ठीक आहे, आणि दुसरं आहे सूक्ष्म अर्थशास्त्र, किंवा आपण त्याला सूक्ष्मच्या ऐवजी अंशलक्षी असं पण म्हणू शकतो. ठीक आहे, इंग्लिश मध्ये त्याला म्हटलं जाईल मॅक्रो इकॉनॉमिक्स, MACRO. ठीक आहे, याला म्हटलं जाईल मायक्रो इकॉनॉमिक्स. ओके, समग्र लक्षी आणि अंशलक्षी, किंवा याला समग्र लक्ष्य आणि अंशलक्षी सोबतच आणखी याला एक तिसरं नाव आहे, ते म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. ठीक आहे, काय नाव आहे? स्थूल अर्थशास्त्र.
स्थूल अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र इकडच्या बाजूला लिहितो ते म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. आता याचा अर्थ समजून घ्या. समग्रलक्षी अर्थशास्त्र. ठीक आहे. एक विशिष्ट प्रकारची कंपनी आहे. त्या विशिष्ट प्रकारच्या कंपनीमध्ये किती उत्पादन केलं जातं, त्या उत्पादनाचे स्रोत काय आहे, ठीक आहे, त्याचं आकारमान काय आहे, त्याचं वितरण कसं करायचं, एका पर्टिक्युलर सेक्टर पुरतं निगडित आहे. ते आपण सूक्ष्म म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये अभ्यासू शकतो. पण आपल्याला इथे सूक्ष्म नव्हे तर संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये असणाऱ्या संपूर्ण घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजेच काय तर आपल्याला समग्र पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आणखी डिटेल आणि एक सोपं उदाहरण देतो तुम्हाला. तुमच्यापैकी जर कोणी समजा एखाद्या बाग बगीच्यामध्ये किंवा एखाद्या बगीच्यात एंट्री केली आणि तुम्हाला जर निष्कर्ष नोंदवायला सांगितले, तुम्ही 10 मुलांचा गट जर समजा बगीच्यामध्ये गेला आणि तुम्ही जर सगळ्या फुलांचा अतिशय बारकाईने अभ्यास केला आणि तुम्ही सगळ्या फुलांचा अभ्यास केल्याच्या नंतर निरीक्षणं नोंदवली की फुलं खूप सुगंधित आहे, सगळ्यांनी फुलं खूप सुगंधित आहे, सुवासित आहे, हा झाला मायक्रो लेवलचा अभ्यास. आणि तुम्ही 10चे 10 विद्यार्थी गेले, एक फुल घेतलं आणि निष्कर्ष नोंदवले की सगळी फुलं सुगंधित आहे, हा झाला समग्र किंवा ढोबळमानाने त्याचा अभ्यास. सो आपल्याला या ठिकाणी समग्र पद्धतीने अभ्यास करायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला इथं समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या नंतर वृद्धी आणि विकास या त्याच्याशीच म्हणजे विकास विषयक अर्थशास्त्राशी निगडित असणाऱ्या कन्सेप्ट आहे. अर्थातच काय तर आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी. आता आर्थिक वृद्धी म्हणजे काय तर वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात जी वास्तव वाढ होते ना त्याला आपण आर्थिक वृद्धी म्हणतो. आणि विकास कशाला म्हणतो तर अर्थव्यवस्थेमध्ये किंवा अर्थशास्त्रामध्ये जे सकारात्मक बदल घडून येतात ना त्यांना आपण काय म्हणतो तर त्याला आपण म्हणतो विकास. त्यानंतर 1.3 मध्ये एक महत्वाचा टॉपिक दिलाय तो म्हणजे सार्वजनिक वित्त, अर्थातच पब्लिक फायनान्स. ठीक आहे. अर्थातच सरकारचा म्हणजे सरकारची जमा, महसूल, कर्ज, खर्च, महसुली जमा या सगळ्या गोष्टींचा आपल्याला या सार्वजनिक वित्त नावाच्या चॅप्टर मध्ये अभ्यास करावा लागतो. अर्थातच पब्लिक फायनान्स मध्ये आपण त्याचा अभ्यास करतो. याला आपण राजकोष किंवा राजकोषीय धोरण म्हणून सुद्धा त्याला आपण कन्सिडर करू शकतो असं मी तुम्हाला सांगेल आवर्जून. देन त्याच्यानंतरचा बघा, याच्यानंतरचा एक टॉपिक दिलेला आहे तुम्हाला खाली, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. आता विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल, मुळात आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ठीक आहे, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आकारमान, ठीक आहे, त्यानंतर त्याची दिशा, आयात आणि निर्यात या संपूर्ण घटकांचा या चॅप्टर मध्ये आपल्याला डिटेल अभ्यास आहे. त्यानंतर बघा आंतरराष्ट्रीय भांडवल. विद्यार्थी मित्रांनो, 1991 साली भारताने 1991 साली भारताने उदारीकरणाला चालना दिली. याचा अर्थ असा होतो की फॉरेनच्या कंपन्यांनी भारतामध्ये आलं पाहिजे, भारतात गुंतवणूक केली पाहिजे. ऑब्विसली जर फॉरेनची कंपनी भारतात येणार आहे तर ती येताना खाली हात नाही येणार, तर ती भांडवल सोबत घेऊन येणार आहे. म्हणजेच थोडक्यामध्ये काय तर आंतरराष्ट्रीय भांडवल. जर आपण परकीय राष्ट्रांमध्ये गेलो तर आपण सुद्धा तिथे काय तर आपलं भांडवल सोबत घेऊन जाणार आहोत. म्हणून आपल्याला या चॅप्टर मध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल या घटकांचा अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्य परीक्षेच्या सेकंड पार्ट मध्ये त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था असा परत उल्लेख केलाय आणि त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलंय, त्यांनी इथे घटक नमूद केलाय आणि तो घटक असा आहे, तो म्हटलंय त्यांनी 2.1 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने आणि आर्थिक सुधारणा. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेसमोरची आव्हाने, तर तुम्हाला माहिती असेल दारिद्र्य, ठीक आहे, त्यानंतर बेरोजगारी, ओके, याच्यातला तिसरा घटक तो म्हणजे असमतोल, ठीक आहे, त्यानंतर असमतोलाला मी पॅरलल शब्द वापरेल तो म्हणजे विषमता. तर ही भारतीय अर्थव्यवस्थेसमोरची आव्हानं आहेत, यांचा आपल्याला या घटकात अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आहे आर्थिक सुधारणा,
ठीक आहे. आर्थिक सुधारणेच्या बाबतीमध्ये आपल्याला आर्थिक सुधारणांच्या या पिढ्यांचा अभ्यास करावा लागतो. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण आर्थिक धोरण अंगीकारून आपल्या देशाच्या आर्थिक भरभराटीसाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले. जसं रिसेंटली मी आता बोललो की फॉरेनच्या कंपन्यांनी आलं पाहिजे, गुंतवणूक केली पाहिजे, म्हणजे इथे बिझनेस केला पाहिजे. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये LPG धोरण असेल आपलं, की त्याच्यात उदारीकरण, जागतिकीकरण आणि खासगीकरण या सगळ्या घटकांचा आपल्याला या ठिकाणी एकूणच अभ्यास आहे आणि त्यांचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं ठरतं. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे भारतीय शेती आणि ग्रामीण विकास. विद्यार्थी मित्रांनो, ऍग्रिकल्चर सेक्टर आणि ग्रामीण विकास याच्यामध्ये आपल्याला भारतीय शेतीचा पूर्ण डिटेल अभ्यास आहे आणि ग्रामीण विकास. आता मुळात काय माहितीये का, शेती हा जो शेती हे सेक्टर जे आहे ते मुळातच आपल्याला ग्रामीण भागामध्ये आहे. मग आपल्याला त्या ग्रामीण भागामधील शेती या सेक्टरचा अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय शेती आणि ग्रामीण विकास याचा अभ्यास करायचा आहे. तर याच्यात आपल्याला ग्रामीण विकासामध्ये शेतीच्या बाबतीमध्ये सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या योजना असतील. ठीक आहे. त्याच्यामध्ये खतं, बी बियाणं, विपणन संस्था असतील, तर यांचा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे एक सभासद एक मत या तत्वावर आधारलेलं सहकार चळवळ. तर या सहकार चळवळाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कॉपरेटिव्ह सोसायटीज, त्यांचं काम, या बाबतीत सरकारची धोरणं. ठीक आहे. या बाबतीत सरकारच्या धोरणांसोबत असलेली नियम. अलीकडेच आपल्याला माहिती आहे की 97वी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि 97व्या घटनादुरुस्तीमध्ये सहकाराच्या तत्वांमधल्या काही गोष्टी सरकारने त्या ठिकाणी बाद केल्या. मग थोडक्यात काय, तर सहकार हे चॅप्टर आपल्याला अभ्यासायचंय. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं चॅप्टर आहे 2.4 मध्ये विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र. थोडक्यामध्ये याचा अर्थ असा होतो RBI. ठीक आहे. RBI मीन्स काय, तर RBI ची पॉलिसी म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि वित्तीय क्षेत्र RBI. मग RBI मध्ये काय, तर याच्यामध्ये त्यांचं CRR असेल, SLR असेल. दुसऱ्या बाजूला दिले वित्तीय क्षेत्र. वित्तीय क्षेत्र म्हणजे काय, तर वित्तीय क्षेत्र म्हणजे काय, सरकारला किंवा गव्हर्नमेंटला मदत करणाऱ्या ज्या यंत्रणा आहे, मग त्याच्यामध्ये ज्या यंत्रणा आहे, मग त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड असेल, IDBI असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर IRDA असेल. ओके. तर या संपूर्ण घटकांचा अभ्यास आपल्याला या वित्तीय क्षेत्रामध्ये या ठिकाणी करता येतो. म्हणजे थोडक्यामध्ये वित्त पुरवठा करणाऱ्या घटकांचा अभ्यास. त्यानंतर आपल्याला इकडे 2.5 मध्ये असं दिलेलं आहे बघा. 2.5 मध्ये परत तेच दिलंय, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था. याच्याबद्दल मी रिसेंटली आता तुमच्याशी बोललो. उद्योग आणि सेवा क्षेत्र. उद्योग आणि सेवा क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचं सेकंड आणि थर्ड सेक्टर, ज्याच्याबद्दल आपण प्रिलिम मध्ये पण जाणून घेतलं होतं. आता मला इथे तुम्हाला सांगता येईल, नमूद करता येईल की जे टॉपिक प्रिलिम आणि मेन्सला कॉमन आहे ना, ते जर तुम्ही प्रिलिम आणि मेन्स ला जे टॉपिक कॉमन आहे ते जर अलग केले, म्हणजे वेगळे केले आणि त्यांचा प्रिलिमला जर चांगला अभ्यास केला, तर मुख्य परीक्षेला तुमचं काम सोपं होऊ शकतं. म्हणून उद्योग आणि सेवा क्षेत्राचा आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, तर डिटेल अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पायाभूत सुविधा. मग पायाभूत सुविधांमध्ये काय रे बाबांनो, तर इथे आपल्याला वाहतूक आणि दळणवळण त्याच्याशी संबंधित असणारं सगळे घटक, इन्फ्रास्ट्रक्चर थोडक्यात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, याच्याबद्दल मी रिसेंटली चर्चा केली की आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, आणि भांडवल मीन्स काय, तर आपण 1991 साली स्वीकारलेलं उदारीकरण, म्हणजे येणाऱ्या कंपन्यांनी किंवा येणाऱ्या घटकांनी भारतात येऊन गुंतवणूक करायची आणि इथं व्यवसाय करायचा किंवा ट्रेड करायचा. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, म्हणजे आपल्या स्टेटची जी इकॉनॉमिकल कंडिशन आहे त्या घटकांबद्दल आपल्याला इथे काय करायचंय, तर संपूर्ण अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुन्हा या ठिकाणी आता सांगतोय, खूप महत्वाचं, हे सगळे टॉपिक अभ्यासत असताना किंवा हे सगळे घटक अभ्यासत असताना इत्यादी नावाचा एक शब्द आला होता बघा. मी म्हटलं होतं की इत्यादी मध्ये बऱ्याच काही गोष्टी सामावलेल्या आहेत. मग त्या इत्यादी मध्ये नेमकं काय सामावलंय आम्हाला नेमकं समजतच नाही. म्हणजे होतं काय माहिती का, कुठेतरी दारिद्र्य आणि बेरोजगारीवर प्रश्न विचारला जातो, त्याच्याशी रिलेटेड असणारं पैसा आणि चलनवाढीवर पण प्रश्न विचारला जातो. मग चलनवाढीची कारणं कुठली आहे, ठीक आहे, मग चलनवाढ म्हणजे काय, या गोष्टी पण येतात. पण हे तर सिलेबस मध्ये नव्हतेच. मग मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तर त्या अभ्यासाला सुरुवात करत असताना
ऍक्च्युअल तुमच्या अभ्यासाचा क्रम कसा असला पाहिजे, इथं क्रम खूप मॅटर करतो. कारण इतर विषयांमध्ये कसं आहे माहिती का, तुम्ही जर समजा दिलेला सिलेक्टेड पॉईंट जो प्रिलिम्स आहे किंवा मेन्स आहे तो धरून जर अभ्यासला तर तुम्हाला तिथे चालू शकतं. पण इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये क्रम खूप महत्वाचा आहे. हा क्रम जर तुमचा बारगळला तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट, इथे नैतिक विचारांना स्थान नाही. तांत्रिक लेवलचा सब्जेक्ट आहे. कन्सेप्ट समजल्या तर फॅक्ट समजतील, फॅक्ट समजले तर करंट अफेअर तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. करंट अफेअरच्या बाबतीत सांगतो, जे मासिक प्रकाशित केली जातात त्याच्यामध्ये जर तुम्ही अर्थशास्त्रीय घडामोडी जर अभ्यासल्या तर तुम्हाला अर्थशास्त्रातले जे फॅक्ट्स आहेत करंट मध्ये विचारलेले ते डिटेल समजू शकतात. याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक परीक्षेला जर आपण बघितलं तर 3 ते 5 प्रश्न असे असतात जे करंट अफेअर्सला धरून आयोगाने त्या ठिकाणी विचारलेले असतात. मी आता खूप महत्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी तुमच्याशी चर्चा करतोय आणि ते मुद्दे असे आहे की तुम्हाला आता जर या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करायची आहे तर तुमचा ऍक्च्युअल क्रम काय असला पाहिजे, तर त्याच्याबद्दलची ही स्लाइड तुमच्या सगळ्यांसमोर मी आताच या ठिकाणी स्क्रीनवर आणून ठेवलेली आहे. मग आता अभ्यास करत असताना आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे, तर बाबांनो आपल्याला सुरुवात करायची अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था, जग आणि भारत, राष्ट्रीय उत्पन्न. ऑलरेडी या सगळ्या घटकांबद्दल मी तुमच्याशी चर्चा केलेलीच आहे. ओके, पण आता आपल्याला क्रम बघायचा आहे. अर्थव्यवस्था, जग आणि भारत, त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न, त्यानंतर आपल्याला निर्देशांकांचा अभ्यास करायचा आहे. मग कुठले, तर दारिद्र्य, बेरोजगारी, विकास. मग विकासामध्ये आपण काय, तर SDI, ठीक आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, त्याच्याशी रिलेटेड असणारे सगळे, मग ते GII असेल, जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स वगैरे, ते सगळे घटक आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे. देन पैसा आणि चलनवाढ. आता या 2 चॅप्टरचा तर अभ्यासक्रमामध्ये समावेश पण त्या ठिकाणी केलेला नाहीये, मात्र इत्यादी या शब्दाचाच अर्थ तो आहे की आपल्याला पैसा आणि चलनवाढीचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं चॅप्टर ते म्हणजे भारतीय वित्तीय बाजाराचा अभ्यास करायचा आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा, त्यानंतर पब्लिक फायनान्स, भारतीय कर रचना, ज्या आपण वित्त आयोगाचा अभ्यास करतो ना, वित्त आयोग आणि त्याशी संबंधित असणारी इतर गोष्टी, त्यानंतर कृषी, त्यानंतर सहकार चळवळ, हे पॉइंट तर सिलेबस मध्येच दिलेले. त्यानंतर उद्योग, सेवा क्षेत्र, या संपूर्ण घटकांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा, परकीय व्यापार आणि व्यवहार, उदारीकरण, खासगीकरण, अर्थातच LPG धोरण, आंतरराष्ट्रीय संघटना. हा टॉपिक दिलेला नाही पण याच्यामध्ये सार्क असेल, ठीक आहे, या संपूर्ण संघटनांचा थोडक्यात अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आहे भारतातील आर्थिक नियोजन आणि अर्थसंकल्प, याच्याबद्दल पण मी ऑलरेडी चर्चा केलेली आहे. आता बघा, ही एक अशी इंडेक्स तुमच्या समोर मी आता आणली आहे. या इंडेक्सचा अर्थ असा होतो विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होईल की सरांनी जी इंडेक्स आता समोर ठेवली आहे त्याच्यामध्ये असं तुम्हाला क्लिअर होईल की ह्या इंडेक्सच्या आधारावर आपल्याला समजेल की कुठल्या वर्षी आयोगाने कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारले. मग त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की 2024 साली जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं योजनांवर आतापर्यंत 177 प्रश्न विचारले गेले. त्यानंतर नागरी आणि ग्रामीण सुविधेवर 182 क्वेश्चन आले. 2011 पासून ते 2024 पर्यंतचं हे टॉपिक वाईज अनालिसिस आहे. जर टॉपिक वाईज अनालिसिस केलं मित्रांनो तर परीक्षेतले निश्चितच तुमचे मार्क्स त्या ठिकाणी वाढू शकतात. ठीक आहे, पण टॉपिक वाईज अनालिसिस खूप मॅटर करतं, ते करणं सुद्धा गरजेचं आहे. मग याच्यात सगळे समावेशक सगळ्या घटकांचा मी समावेश केलाय. त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत आणि भांडवल चळवळ तब्बल 234 प्रश्न आतापर्यंत आयोगाने विचारले होते. म्हणजे इतर घटकांचा अभ्यास करायचा का नाहीये का, तसं नाहीये. मुळात हे त्याच्यातून आपल्याला स्पष्ट होतं की कुठल्या टॉपिकवर जास्त भर द्यायचा आहे आणि कुठल्या टॉपिकवर द्यायचा नाहीये. हे परीक्षा फक्त खूप डिटेल अभ्यास करूनच पास करता येते असं नाही. जर तुम्ही या सगळ्या गोष्टी लॉजिकल मेथडने जर अभ्यासल्या तर तुम्हाला अधिकाधिक मार्क्स परीक्षांमध्ये या ठिकाणी मिळू शकतात. सो ही ती इंडेक्स आहे मित्रांनो, ज्याच्यावरून आपल्याला एक अंदाज येतो की आपण नेमका अभ्यास काय केला पाहिजे. आता बघा, इथं आपल्याला असं लक्षात येतं की साधारणतः समावेशन नावाच्या टॉपिकवर फक्त 25 क्वेश्चन आतापर्यंत आयोगाने विचारले. म्हणजे 2024 ला तर त्याच्यावर प्रश्न पण विचारला नव्हता. त्यानंतर शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर आतापर्यंत 28 प्रश्न आले, त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेले नाही. योजनांवर मात्र प्रश्न आतापर्यंत आयोगाने विचारलेले आहे. मी आता थोडक्यात इथे 1-2 तुम्हाला नमुना प्रश्न दाखवतो, त्याचा आन्सर्स पण आपण या ठिकाणी काढूया.
आणि एलिमिनेशन मेथड नेमकी काय आहे ती पण तुम्हाला समजावून सांगतो, म्हणजे तुम्हाला याचा निश्चितच अभ्यास करत असताना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. बघा, याच्यातला पहिला जो इलिमिनेशन मेथड मधला आपण पहिला गुणधर्म आता चेक करू. बघा, प्रश्न असा दिलाय विद्यार्थी मित्रांनो, पुढील पैकी कोणते विधान चुकीचे आहे. मुळात आपल्याला शोधायचं काय, तुम्हाला एकतर परीक्षेमध्ये 100 क्वेश्चन असतात, वेळ असतो 60 मिनिटांचा आणि त्यातल्या त्यात एका प्रश्नाला सॉल्व्ह करण्यासाठी 36 सेकंद मिळतात. मग आपल्याला नेमकं शोधायचं काय, तर त्यांनी काय विचारलंय, चुकीचं विधान शोधायला सांगितलंय. मग चुकीचं, मग पहिलं काय बघा, नीती आयोगात नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असा त्याचा अर्थ होतो का नीती आयोगाचा, आपल्याला चुकीचं शोधायला सांगितलंय, पण त्याचा हा अर्थ बरोबर आहे. जर त्याचा अर्थ बरोबर आहे तर हा ऑप्शन नंबर अ तरी त्याचं उत्तर नाही, म्हणजे हा अ कॅन्सल झाला. त्यानंतर विचारलंय ब स्टेटमेंट, 1 जानेवारी 2015 रोजी त्याची स्थापना झाली, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे, चुकीचं नाहीये, म्हणजे हे सुद्धा ऑप्शन मधून कट होतं. आणि तिसरं दिलेलं आहे त्यांनी, पंतप्रधान या नीती आयोगाचे अध्यक्ष असतात, सो हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणून डायरेक्ट तुम्हाला विचार न करता चौथा पर्याय टिक करता येतो, ज्याचा आन्सर आहे कोणतेही नाही. कारण विचारलं होतं की कोणतं चुकीचं आहे. आपण आणखी थोडासा एक डीप किंवा थोडासा लेंदी स्वरूपाचा क्वेश्चन्स जो काही असेल ना, त्याला या ठिकाणी परत एकदा चर्चा करण्याचा या ठिकाणी आपण विचार करू. बघा, आता हा प्रश्न विचारला होता 2022 साली, कंबाईन गट क पूर्व परीक्षा जी एप्रिल मध्ये झाली होती, तिथं प्रश्न आला होता, निरपेक्ष दारिद्र्य, म्हणजे आता इथे काय विचारलंय ते लक्षात घ्या. पहिले खालील विधाने विचारात घ्या, आपल्याला सांगितलंय खालील विधानं विचारात घ्या, विधानं विचारात घ्यायला सांगितलेली आहे. मग विधानं विचारात घेताना आपण विचारात कसं घेऊ, बघा, निरपेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन करणं शक्य असतं. सगळ्यात पहिले तर आपल्याला हे विचारात घ्यावं लागेल की निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय. तर निरपेक्ष दारिद्र्याचा अर्थ काय होतो, थोडक्यामध्ये निरपेक्ष दारिद्र्याचा अर्थ काय होतो तर ते आपल्याला पहिले इथे विचारात घ्यावं लागेल. त्यानंतर विचारलंय त्यांनी सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, असं त्यांनी विचारलेलं आहे. मग निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय तर आपल्याला इथं सांगता यायला पाहिजे, आणि सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय याचा सुद्धा आपल्याला अर्थ या ठिकाणी समजायला पाहिजे. मग आता सापेक्ष दारिद्र्याच्या बाबतीमध्ये बघा त्यांनी काय, निरपेक्ष दारिद्र्याच्या बाबतीत काय म्हटलंय, निरपेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन करणं शक्य असतं असं त्यांनी नमूद केलेलं आहे. त्यानंतर सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित असते असं म्हटलंय. क स्टेटमेंट हे दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही, आणि वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. आता आपल्याला उत्तर काढायचंय. मग निरपेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन करणं शक्य असतं, ठीक आहे. सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्याच्या बाबतीमध्ये आपण बघू सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्य. तरी याच्यात जर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढायचं असेल तर आता इथे ऑप्शन पण दिलेले, अ आणि ब बरोबर, ब आणि क बरोबर, अ आणि क आणि वरीलपैकी सर्व असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. बघा, निरपेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन करणं शक्य असतं, हे स्टेटमेंट बरोबर आहे, बरोबर आहे, ठीक आहे. म्हणून अ बरोबर आहे. मग अ बरोबर आहे तर ऑब्विसली वरीलपैकी सर्व हे आपल्याला अजून तरी सांगता येणार नाही, ठीक आहे. त्यानंतर ब, सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित असतं, हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. म्हणजेच काय तर आपल्याला ऑप्शन नंबर अ मध्येच त्याचं म्हणजे पहिल्याच पर्यायात त्याचं उत्तर मिळालंय. आणि दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही, तर हे मात्र विधान चुकीचं आहे. म्हणून वरीलपैकी सर्व हे त्याचं उत्तर होणार नाही. सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य याच्या बाबतीत तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, सापेक्ष दारिद्र्य आपण चर्चा करतो की सरासरी उत्पन्न, सरासरीपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना आपण सापेक्ष, तर अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण इतपत कमवून शकण्या इतपत उत्पन्न असणाऱ्यांना आपण त्या ठिकाणी निरपेक्ष दारिद्र्य म्हणून कन्सिडर करतो. मित्रांनो, कन्सेप्ट आणि फॅक्ट्स जर तुमच्या क्लिअर असतील तर तुम्हाला हा विषय खूप सोपा जाऊ शकतो. मी आता अंतिम भागाकडे आहे आणि अंतिम सेक्टर मध्ये असताना मी तुमच्याशी आता नेमकी
याच्याबद्दलची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे अभ्यासाची, त्याच्याबद्दल थोडंसं तुमच्याशी आता चर्चा करणार आहे. सुरुवात कशी करायची, तर विद्यार्थी मित्रांनो, प्रिलिम आणि मेन्सची तुम्ही डिटेल पद्धतीने अभ्यासाची संरचना जी मी तुम्हाला सांगितली ती तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे, क्रमप्राप्त आहे. देन 2 नंबर तुम्हाला अर्थशास्त्राच्या बाबतीत बेसिक पुस्तकांचं वाचन करणं गरजेचं आहे. त्यासाठी क्रमिक अभ्यास मंडळाची जुन्या पुस्तकांचं तुम्ही वाचन करा. ठीक आहे, 11वी आणि 12वीचं अर्थशास्त्र तुम्हाला वाचणं अपेक्षित आहे. याच्यातलं तिसरं सांगतो तुम्हाला, अर्थशास्त्राच्या बाबतीत नोट्स काढायच्या का, तर हो, त्याचं उत्तर हो आहे. नोट्स कशाच्या काढायच्या, महत्वाच्या कन्सेप्ट, तत्व, नियम, सिद्धांत यांच्या नोट्स तुम्हाला काढणं गरजेचे आहे. ठीक आहे, महत्वाची मोजकी आकडेवारी त्याच्या तुम्ही नोट्स काढू शकतात. आणि याच्यातला चौथा घटक तो म्हणजे मागच्या वर्षाचे प्रश्न जर तुम्ही अनालिसिस केले तर तुम्हाला नेमकं अभ्यासायचं काय आहे ते तुम्हाला क्लिअर होऊ शकतं. आणि याच्यातला पुढचा घटक तो म्हणजे मग तुमचं संदर्भ पुस्तकांचं वाचन करणे. ठीक आहे, सो या मेथडने जर आपण पुढे गेला तर तुम्हाला अर्थशास्त्र हा विषय सोपा जाऊ शकतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच. आपण आता थांबूया. ठीक आहे, ओके.